नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 21,000 रुपये ते 72,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिलं जाईल। वयमर्यादा तुम्हाला 18 ते 65 वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 पर्यंतची या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्ज तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, त्याचबरोबर इतर अर्हता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे सिव्हिल हॉस्पिटल सातारा यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर 10 मार्च 2025ला या ठिकाणी जाहिरात जी आहे निघालेली आहे आणि 24 मार्च 2025 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे तुमचे सबमिट करू शकणार आहात। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ICTC काउन्सिलर या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ग्रॅज्युएशन जे आहे तुमचं या ठिकाणी फिजिओलॉजीमध्ये किंवा सोशल वर्कमध्ये किंवा सोशिओलॉजीमध्ये किंवा फिजिओलॉजीमध्ये किंवा अँथ्रोपोलॉजीमध्ये किंवा ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये किंवा नर्सिंगमध्ये झालेलं असणं या ठिकाणी आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव देखील तुमचा या ठिकाणी काउन्सिलिंगचा किंवा एज्युकेशनमध्ये या ठिकाणी असणं आवश्यक आहे। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल फिजिओलॉजीमध्ये किंवा सोशल वर्कमध्ये किंवा सोशिओलॉजीमध्ये किंवा अँथ्रोपोलॉजीमध्ये किंवा ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये किंवा नर्सिंगमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। खंडाळा या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। 21,000 रुपये धर्माव वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ART स्टाफ नर्स या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। BSc नर्सिंग तुमचं झालेलं असेल किंवा GNM तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ART सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असेल। 21,000 रुपये धर्माव वेतन तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ART मेडिकल ऑफिसर या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। MBBS तुमचं झालेलं असेल, व्हॅलिड मेडिकल रजिस्ट्रेशन तुमचं या ठिकाणी स्टेट मेडिकल काउन्सिलचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। ART सिव्हिल हॉस्पिटल सातारा या ठिकाणी जॉब लोकेशन तुमचं असणार आहे। 72,000 रुपये इतके धर्माव वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 6 महिन्याचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। वयमर्यादा जी आहे या ठिकाणी अप्पर एज लिमिट तुम्हाला 60 वर्षापर्यंतचं देण्यात आलेलं आहे। मेडिकल ऑफिसर पदासाठी तुम्हाला 65 वर्षापर्यंतची देखील वयमर्यादा देण्यात येईल। या ज्या वॅकन्सीज आहे सर्व काही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असणार आहे। अर्ज जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत। रजिस्टर किंवा स्पीड पोस्टने तुम्ही अर्ज तुमचे पाठवू शकता। सिव्हिल सर्जन SKNP सिव्हिल हॉस्पिटल रूम नंबर 26 सरदार बाजार सातारा पिनकोड 415001 या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत 24 मार्च 2025 पर्यंत 5 वाजेच्या आतमध्ये या ठिकाणी पाठवायचे आहेत। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म बघू शकता। त्याचबरोबर सर्व जाहिरात व्यवस्थितपणे वाचू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।